बदल. मानवजात ही बदलाला नेहमी विरोध करत असते. बदलाला विरोध करत असते म्हणजे काय की आपला जो कम्फर्ट झोन असतो ना त्याच्यातनं आपल्याला कधीही बाहेर पडायचं नसतं. आपल्याला आपल्या आरामाच्या जागा सतत लोभनीय वाटत असतात. लोभनीय म्हणजे आपल्याला आकर्षित करून घेत असतात आणि बदलल्याशिवाय काहीही होत नाही. गती, वृद्धी आणि बदल ही जिवंतपणाची लक्षणं आहेत. म्हणजे गती म्हणजे वेग, वृद्धी म्हणजे वाढ आणि बदल ही जिवंतपणाची लक्षणं आहेत. गती थांबली की वृद्धी थांबते आणि वृद्धी आणि गती ह्या बदलांवरती अवलंबून असतात. त्यामुळे बदल ही आपल्या जीवनातला सगळ्यात महत्वाचा घटक आहे. आपल्याला काळानुरूप आपल्यामध्ये बदल करून घेणे, आपल्या स्वभावामध्ये, आपल्या विचारांमध्ये बदल करून घेणे अतिशय गरजेचं आहे. जर एक यशस्वी जीवन जगायचं असेल ना मित्रांनो, तर आपल्या चुका ओळखून किंवा आपला मार्ग समजून आपल्याला वेळोवेळी त्या गोष्टींमध्ये बदल करणं हे अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे बदल हा ह्या आपल्या मालिकेमधला तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा घटक आहे. तर चला मित्रांनो, आज ह्या बदल या विषयावरती आपण थोडा जास्ती विचार करूया. नमस्कार मित्रांनो, जय श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, विचार करा की अशा किती गोष्टी आहेत किंवा अशा किती कंपन्या घ्या तुम्ही, अशी किती माणसं आहेत तुमच्या अवतीभोवती असतील किंवा सामाजिक जीवनात असतील किंवा जागतिक जीवनात किंवा राजकारणात, अजून कुठल्या जीवनात, जी लोक बदलली नाहीत ती लोक बर्बाद झाली, अशी कितीतरी उदाहरणं आपल्या समोर आहेत. म्हणजे तुम्हाला मी अगदी एखाद्या कंपनीचं जरी उदाहरण द्यायचं म्हटलं तरी तुम्हाला आठवत असेल की नाही मला माहित नाही, पण आधीच्या काळच्या ज्या मोठ्या कंपन्या होत्या म्हणजे HMT घ्या, घड्याळातली मोठी कंपनी, किंवा तुम्ही अँबॅसिडर कार बनवणारी हिंदुस्तान मोटर्स घ्या किंवा प्रीमियर बनवणारी प्रीमियर कंपनी घ्या. ह्या कंपन्या एकेकाळच्या अतिशय नावाजलेल्या आणि एक चांगला ब्रँड असलेल्या कंपन्या होत्या. पण ह्या कंपन्यांनी एक गोष्ट स्वीकारली नाही की बदल हा आवश्यक आहे, आपल्याला काळानुरूप बदललं पाहिजे, ही गोष्ट त्यांनी जाणूनच घेतली नाही आणि ते आहे त्या परिस्थितीत काम करत राहिले आणि त्यांना लोकांनी नाकारायला सुरुवात केली. म्हणजे अगदी अशी परिस्थिती होती की प्रीमियर जर तुम्ही बुक करायची असेल तर एक दीड वर्ष आधी तुम्हाला नंबर लावून ठेवायचा, तर एक दीड वर्षानंतर तुम्हाला ती गाडी मिळायची. ही कंडिशन होती. HMTच्या घड्याळ म्हणजे त्या घड्याळांना एवढी की मागणी होती की त्याच्या किमती म्हणजे त्यावेळेस ते एक स्टेटस सिम्बॉल मानलं जायचं की HMTचं घड्याळ घालणं. पण आता ते राहिलेलं नाही, कारण त्यांनी बदल हा स्वीकारलाच नाही. तसंच आपल्या पण आयुष्यात असतं. बदलणं हे किती गरजेचं असतं हे आपल्याला समजत नाही म्हणण्यापेक्षा बदलणं ही गोष्ट जी असते ना मित्रांनो, ही आपल्या जाणीवेच्या पातळीवरती अवलंबून असते. आता ही जाणीवेची पातळी म्हणजे काय की आपल्याला एखाद्या गोष्टीची जाणीव होणं की आपण तेवढं आत्मकेंद्रित व्हायला शिकलं पाहिजे. प्रत्येक गोष्टींचा आणि आयुष्याकडे बघण्याचा आपला जो विचार इतका सुस्पष्ट असला पाहिजे की आपल्याला वेळोवेळी आपल्यामध्ये ती सजगता आली पाहिजे की आपल्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती वेळोवेळी अभ्यास करून आवश्यक त्या गोष्टींना बदलणं हे आपल्याला जमलं पाहिजे. म्हणजे आता तुम्हाला मी एक सांगतो की जर का हे बदल आपण केले नाहीत तर काय होईल. आता एक साधी गोष्ट बघा तुम्ही की आज आपण ज्या पद्धतीने जगत आहोत त्या पद्धतीने आपल्याला बऱ्याचशा गोष्टी अशा माहिती असतात आपल्याला की आपल्या कुठंतरी आपलं चुकतंय, किंवा अगदी दुसऱ्या बाजूने जरी बघायचं म्हटलं तरी आपल्याला हे समजतं की आपण कुठल्या गोष्टीमध्ये स्ट्रॉंग आहोत किंवा आपण कुठल्या गोष्टीमुळे आपण पुढे जात आहोत. तर पुढे जात असणाऱ्या गोष्टींचा सुद्धा, ज्या गोष्टींमुळे आपण पुढे जात असतो त्या गोष्टींचा विचार करून त्या गोष्टींमध्ये आवश्यक बदल घडवून आणून अधिक गतिमानता कशी प्राप्त करता येईल ह्याचा विचार करणं हे जास्ती महत्वाचं असतं. म्हणजे काय होतं की जर का आपल्याकडे एखादी गोष्ट नकारात्मक निर्माण झाली किंवा जी गोष्ट आपल्या मनासारखी नाही घडली किंवा असं झालं की बाबा त्या गोष्टीमुळे आपण अपयशी झालो, तर अपयशी झालेलो असताना सुद्धा त्या गोष्टीमध्ये विचार करून की बाबा
काय काय कारणं घडली आणि त्या गोष्टीमधला त्या कारणांचा नीट आणि व्यवस्थित अभ्यासपूर्ण विचार करून आवश्यक त्या गोष्टींमध्ये बदल घडवून आणावा लागतो आणि तो आणायचा असतो. आणि तसंच यशामध्ये पण असतं. एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला यश मिळालं किंवा एखाद्या गोष्टीचा आपण आनंद झाला किंवा माझं म्हणणं असं आहे की जेव्हा यश मिळतं ना तेव्हा माणसाने जास्ती सजग असलं पाहिजे. कारण यशाबरोबर जी गोष्ट येते ना ती गोष्ट असते अहंकार. आणि अहंकार हा अतिशय म्हणजे अतिशय घातक ठरतो यशामध्ये. कारण जर का त्यांनी शिवलं एकदा तुम्हाला की ते यशाची जे व्याप्ती असते, व्याप्ती म्हणा किंवा त्या यशाचं जे तो काळ असतो ना तो सीमित होऊन जातो. कारण आपलाच अहंकार आपल्याला बर्बाद करून टाकतो. त्यामुळे यशामध्ये तर अजूनच आपल्यामध्ये जास्ती बदल घडवून आणणं गरजेचं असतं की मी काय केलं पाहिजे किंवा मी जे काही करतोय त्या गोष्टीमध्ये अशी कुठली गोष्ट आहे की त्याच्यामध्ये बदल घडून जर मी घडवला तर मला माझे यश जास्ती काळ टिकवता येईल, ह्याचा पण आपण विचार केला पाहिजे. तर ही जी गोष्ट आहे ह्या गोष्टीसाठी आपल्याला जी आपली बदलाची भावना आहे ती बदलाची भावना आपल्याला जास्ती प्रबळ करायला पाहिजे वेळोवेळी. कारण बदल नाही तर जीवन नाही, ही एक गोष्ट महत्वाची आहे. ही गतिमान जे विश्व आहे हे विश्व गतिमान आहे. विश्वातली प्रत्येक गोष्ट गतिमान आहे आणि जी गोष्ट गतिमान आहे असते त्या गोष्टीमध्ये बदल हे घडतच असतात. बदल हा एक अटळ नियम आहे सृष्टीचा. अटळ म्हणजे अटळ. जी गोष्ट जन्माला येते किंवा जी गोष्ट अस्तित्वात येते तिच्यामध्ये बदल हे घडतच असतात. आणि मानव जो आहे, माणूस, ह्या माणसाकडे विचार करण्याची जी क्षमता आहे त्याच्यामुळे आपल्याकडे एक मोठा एक प्लस पॉइंट म्हणू आपण त्याला, तो आहे की आपण एक पाऊल पुढे जाऊन विचार करून आपण आपल्यामध्ये स्थित्यंतर म्हणजे बदल घडून आणू शकतो. तर आता बदल म्हणजे काय, थोडक्यात काय, जे आहे त्याचा जे असायला हवे त्याच्याशी मेळ घालायला पाहिजे आणि वास्तव जे आहे ना आपला तर त्याचा मेळ आदर्शाशी घालायला पाहिजे. तर हा मेळ घालण्यासाठी जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीमधून एखाद्या विशिष्ट गोष्टीमधून बाहेर निघून दुसऱ्या एखाद्या विशिष्ट गोष्टीमध्ये जायचं असतं तेव्हा जी क्रिया करावी लागते आपल्याला किंवा आदर्श स्थितीपर्यंत मध्ये जायचं असतं तेव्हा जी क्रिया करायला लागते आपल्याला तो असतो बदल. आणि बदल आपण नाकारत असतो काय म्हणजे त्याच्यामध्ये असं मी म्हणत नाही की आपलं बदलणं म्हणजे आपल्यामध्ये हा दुर्गुण असतो की आपल्याला बदल नको असतो, असं नाहीये. ही आपला स्वभाव आहे हा. कारण आपल्या बदलाला विरोध करणारे 3 घटक मुख्यतः कारणीभूत असतात. एक असतो आपला अहंकार, दुसरी असते भीती आणि तिसरा असतो लोभ. म्हणजे अहंकार म्हणजे काय की तुम्हाला एखाद्या विशिष्ट परिस्थितीमधून कमीपणा बदलायचा असेल तर जर कमीपणा घ्यायची वेळ आली, कमीपणा घ्यायची म्हणजे की बाबा मी हे कसं करू, मग माझं जे प्रेस्टिज आहे किंवा माझं जे व्यक्तित्व आहे तुम्हाला समजत असतं बरोबर की नाही बाबा हे बदलायला पाहिजे, पण ते बदलणं जड का जातं, कारण आपला अहंकार त्याच्यामध्ये अडवळत असतो. दुसरी असते म्हणजे भीती. भीती म्हणजे काय की जर का मी एखादी गोष्टीमध्ये बदल घडवून आणला आणि तर त्याच्यामध्ये मला त्रास होईल, म्हणजे मला अर्थात होणारच, म्हणजे एखादी गोष्ट जर तुम्ही बदलली तर काही काळ तुम्ही जर तुमच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर निघत असेल तर काही काळ निश्चित तुम्हाला त्रास होतोच. मग त्या त्रासाला स्वीकार करून जर का बदल घडवायचा असेल तर त्या त्रासाची जी म्हणजे तो जो त्रास होणार असतो त्याची जी स्वरूप असतं ते आपण आधीच आपल्या मनामध्ये प्रिडिक्ट करतो आणि मग त्याची भीती वाटायला लागते आपल्याला की अरे बापरे मग असं झालं तर मग अमुक एखादी व्यक्ती माझ्यापासून दुरावली जाईल किंवा मग माझी ही गोष्ट दूर होईल किंवा ती गोष्ट माझ्यापासून दूर जाईल किंवा काही असू शकतं. मग ती गोष्ट आपल्यापासून जाईल ह्या भीतीने आपण बदल नाकारत असतो. पण आपल्याला माहित असतं की हे जर बदललं तर गोष्टी अजून चांगल्या होऊ शकतील. आणि तिसरी गोष्ट असते तो म्हणजे लोभ. लोभ म्हणजे काय की आपल्याकडे अशा काही गोष्टी असतात की ज्या गोष्टीला आपण चिकटून राहिलेलो असतो, म्हणजे ती गोष्ट आपल्याला हवी असते म्हणजे त्याची आपल्याला सवय झालेली असते किंवा मग ते शरीर सुख म्हणा, आपल्या शरीर सुखासाठी त्या गोष्टीच्या ला आपण चिकटून बसलेलो असतो किंवा तुम्हाला मानसिक काहीतरी मोठेपणा मिळत असतो त्याच्यामधनं किंवा अजून पैशाचा लोभ असतो.
वगैरे वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे त्या लोभामुळे आपण चुकीचं करत असतो हे आपल्याला माहिती असतं आणि आपल्याला ते बदलायला पाहिजे हेही आपल्याला माहिती असतं, पण आपण ते का नाकारतो तो बदल? कारण आपल्याला तो लोभ जो असतो ना तो तसं करण्यापासून अडवत असतो. तर मित्रांनो, काय माहितीये का तुम्हाला मी ही जी काही सिरीज आहे ना त्या सिरीज मध्ये मी ह्या जे काही घटक सांगतोय ना हे घटक कधी काळी माझ्या आयुष्याच्या एक भाग होऊन बसले होते. म्हणजे मला असं जाणवलं की आपल्याला जर का एक आदर्श जीवन जगायचं असेल किंवा आपल्याला जर का एक अतिशय सुसुबद्ध म्हणजे त्याला आपण म्हणू की अतिशय एक चांगल्या पद्धतीने शांत आयुष्य जगायचं असेल तर आपल्याला आपल्यामध्ये बदल किंवा आपल्याला आपलं जीवनक्रम किंवा आपल्याला आपला विचारक्रम हा बदलायला हवा. आणि ही जी जाणीव असते ना, म्हणजे माझं तर स्वतःचं असं स्पष्ट मत आहे की लोक म्हणतात की बदलायचं असेल तर वेळ लागतो, पण नाही, माझं म्हणणं काय आहे ना, तुम्हाला जर बदलायचं असेल ना तर एका क्षणाचा निर्णय जो असतो ना तो आपल्याला बदलून टाकतो. आणि बदलाचा निर्णय याला वेळ लागत नाही. बदलाचा निर्णय जो असतो ना तो एका क्षणात होत असतो. तो क्षण जो असतो ना ज्याच्यामध्ये आपल्याला बदलावं असं वाटतं ना तो क्षण आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा क्षण असतो. आणि ही जी गोष्ट आहे ही गोष्ट ह्या आपल्या स्पर्धेच्या काळामध्ये बदल हा किती आवश्यक आहे, किती महत्वाचा आहे. रोजच्या रोज आपल्या स्वतःचं आकलन रोजच्या रोज किंवा अगदी रोज नाही जमलं तर आठवड्यातून एखादा दिवस तरी आपण असं काढू शकतो की ज्याच्यामध्ये आपल्याला आत्मकेंद्रित होता येईल. शांतपणे बसून आपल्याला नीट व्यवस्थित आपल्या गोष्टी ज्या आता घडून गेलेल्या आहेत आपल्या आयुष्यात किंवा आपल्याला जी आपली स्वप्न आहेत किंवा जी आपलं ध्येय आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करून त्याचं प्लॅनिंग किंवा त्याचं नियोजन आपल्याला करायलाच हवं. जर ते रोजच्या रोज झालं तर मग काही प्रश्नच नाही. म्हणजे माझी तर अशी सवय की रोज बसतो आणि रोज रात्री मी जे मला करायचं आहे किंवा जे काही त्या दिवसामध्ये किंवा त्याच्या आधी जे घडून गेलंय त्याच्यामध्ये मला काय नवीन सुधारणा करता येईल किंवा मला काय बदल करून घेता येईल स्वतःमध्ये त्या गोष्टीचा मी नीट विचार करतो आणि मग दुसऱ्या दिवशी मला जे काम करायचंय ते काम मी करतो. म्हणजे अगदी मी हा व्हिडिओ पण बसून तुमच्या समोर बसून बोलतोय तर हा व्हिडिओ मला आज बनवायचा आहे तर त्याच्या आधी मी रात्री त्याच्यावरती विचार केलेला असतो की मला याच्यामध्ये अजून काय चांगलं तुम्हाला देता येईल. कारण माझं जर आधीच्या व्हिडिओमध्ये जर काही चुकलं असेल तर नवीन करताना मला काय बदलायला पाहिजे स्वतःमध्ये ते मला समजतं. अशा प्रत्येक क्रियेमध्ये प्रत्येक कामामध्ये आपल्याला हे करायला पाहिजे. आणि हे जे कसं असतं माहितीये का, हे जे आपलं विचारचक्र असतं ना ह्या विचारचक्रामध्ये आपल्याला प्रामाणिक राहायला पाहिजे स्वतःशी. जोपर्यंत आपण स्वतःशी प्रामाणिक होत नाही तोपर्यंत आपण कुठलाही बदल आपल्या स्वतःमध्ये घडवून आणू शकत नाही. कारण स्वतःशी प्रामाणिक झाल्याशिवाय तुम्ही तुमच्या मध्ये ज्या चुका आहेत त्या चुका तुम्ही समजावून उमजून तुम्ही त्या चुकांना बदलवण्यासाठी तुम्ही विचारच करू शकत नाही. आणि स्वीकारलंच पाहिजे. म्हणजे मला म्हणायचं काय माहिती का की तुम्ही अगदी नका लोकांसमोर मान्य करू की बाबा माझं चुकलंय, पण स्वतःशी तर मान्य करू शकतो आपण की नाही बाबा इथं माझं चुकतंय. हळूहळू का होईना जर समजा तुम्हाला कमीपणा होत असेल लगेच ताबडतोब तुम्हाला त्या गोष्टी बदलायला हळूहळू आपण त्याच्यावरती काम करू शकतो. पण आपल्या मनामध्ये ते स्थित्यंतर चालू होतं ताबडतोब आपल्या मनामध्ये विचार चालू होतात की नाही आपल्याला हे बदलायचंय की आपल्याला ह्या पद्धतीने. किंवा अगदी तुम्हाला सांगू का अगदी असं होतं की एखाद्या माणसाला खूप प्रचंड राग येत असेल ना आणि जर त्यांनी त्याच्यावरती बदलायचा विचार केला असेल ना तर प्रत्येक वेळी जेव्हा तो रागावतो तेव्हा त्याच्या मनामध्ये एक पाल चुकते की अरे बाबा नाही आपल्याला हे नाही करायचं आणि ताबडतोब मनामध्ये ती प्रतिक्रिया येते आणि एकदम शांत त्याचा भाव त्या मिनिटाला होऊन जातो. म्हणजे तो राग जो चिरकाळ राहत असतो ना आपण ते बदलायचा विचार केला ना की त्या रागाची जी स्ट्रेंथ म्हणा किंवा त्याची जी व्याप्ती असते ना किंवा त्याचा जो वेळ असतो ना तो कमी कमी होत जातो. आणि मग आपल्याला हे समजत जातं की यार नाही आपण तर ठरवलं होतं ना की आपल्याला हा बदलायचा आहे आपल्याला. तर हळूहळू जेव्हा हा विचार पक्का होऊन जातो ना जेव्हा आपण बदलाचा विचार करायला लागतो ना तेव्हा त्या गोष्टीवरती आपोआप विजय मिळायला सुरुवात होते. पण अगदी शांतपणे आपल्याला बदल स्वीकारण्यासाठी किंवा बदलण्यासाठी आपल्याला तो वेळ देऊन त्या गोष्टीमध्ये जाऊन त्याचा विचार करून ते मनामध्ये पक्क करायचं सगळं आपोआप होऊन जातं. मग
तुम्ही एकदा स्वीकारणार ना की बदलायचंय, की तुमच्या गोष्टी तुम्ही इतकं सजग होत जाता की आपोआप आपल्याला समजत जातं की नाही नाही नाही, ही गोष्ट ठरवली आपण, आपल्याला आपण बदलायची, पण तरी आपण हे करतोय. मग हळूहळू काय होतं की त्या घटना जशा घडत जातील तशी तशी त्याचा काळ आणि त्याची जी गंभीरता असते, म्हणजे ती जी आपण त्याला ती साखळी असते ना, ती कमी कमी होत जाते. पण तो पहिले त्या क्षणापासून आपल्याला हा विचार करायला लागतो की आपल्याला बदलायला पाहिजे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी तुम्हाला तुमच्या प्रत्येक गोष्टीतला, म्हणजे तुम्हाला मी ही गोष्ट पण तुम्हाला सांगतो की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत असा, कुठल्याही म्हणजे काही, म्हणजे आपल्याला दुःखाचे कारण काय काय असतात, मूळ म्हणजे हे की एकतर आपण फायनान्शियली किंवा आर्थिकदृष्ट्या आपल्याला त्रास होत असतो, किंवा आपल्याला कुठल्या तरी भावनिक दृष्ट्या त्रास होत असतो, किंवा आपल्याला कुठल्या तरी मानसिक दृष्ट्या त्रास होत असतो, किंवा शारीरिक दृष्ट्या त्रास होत असतो. हे 3-4 प्रकार असतात ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होत असतो किंवा आपल्याला ही गोष्टी आपल्याला कुठेतरी त्रास देत असतात. मग जेव्हा ह्या गोष्टी आपल्यावरती हवी होत असतात, अजून हवी होत असतात, म्हणजे काय की जी गोष्ट तुमच्या, म्हणजे तुम्ही जर एखाद्या गोष्टीवरती हवी नाही झालं ना, एखाद्या योग्य वेळी, तर ती गोष्ट तुमच्यावरती हवी होते. ही गोष्ट मूळ लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही जर त्याच्यावरती नियंत्रण नाही मिळवलं एखाद्या गोष्टीवरती, तर ती गोष्ट कालानुरूप तुमच्यावरती नियंत्रण आपोआप मिळवते. त्यामुळे एखादी गोष्ट जर का तुम्हाला, एखादा दुःख, एखादा त्रास जर तुमच्यावरती नियंत्रण मिळवून पाहत असेल ना, तर सगळ्यात पहिलं काम करायचं की आपणच त्या गोष्टीवरती नियंत्रण मिळवावं. भीती असेल, सामोरं जायचं त्याला, आणि त्या भीतीचा जो राक्षस आहे ना, त्याला मारून टाकायचा. कारण जर तुम्ही आत्ता नाही मारलं तर तो तुम्हाला खाऊन टाकेल. तर त्यामुळे त्याच्यासाठी जे आहे ना, तुम्हाला धीट होणं किंवा तुम्हाला थोडीशी मनाचा जो एक तो शांत भाव म्हणू आपण, कारण तुम्हाला भीतीला सामोरं जाताना पण खूप शांत राहावं लागतं. तर ह्या गोष्टींमधून आपण जर गेलो तर आपोआप सगळ्या गोष्टी, आणि हळूहळू, म्हणजे कसं आहे माहिती का की आपल्याला जो संयम, मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं की तुम्ही जर का बदलाला वेळ दिला आणि तुम्ही संयमाने जर का तुम्ही थोडे दिवस, तुम्हाला आपोआप जाणवायला लागेल माहिती का, 2-4 दिवसात, 5 दिवसात, आठवड्याभरातच तुम्ही जर ठरवलं एखादी गोष्ट बदलायची, तर तुम्हाला आपोआप जाणवायला लागेल की अरे बाबा, गोष्टी बदलतायत. माणसांमध्ये, आपल्या समोरच्या लोकांच्या व्यवहारामध्ये बदल पडतो, नात्यांमध्ये बदल पडतो, आपल्या अर्थकारणामध्ये बदल पडतो, आपल्या व्यवहारामध्ये सगळ्या गोष्टीत बदल. आपण बदलायचं ठरवलं की मग आपल्याला सगळं काही व्यवस्थित दिसायला लागतं आपोआप. कारण काय असतं माहिती का की तुम्ही एखाद्या गोष्टीला एखाद्या विशिष्ट चष्म्यातून बघायला सुरुवात केली आहे, तर त्या चष्म्याचा जसा रंग असतो ना, तसे आपल्याला सगळं दिसायला लागतं. आणि बदल हा असा असला पाहिजे, म्हणजे मी तर असं म्हणतो की जी लोक तुम्हाला ओळखतात ना, त्या लोकांना पण प्रश्न पडला पाहिजे की हा माणूस कसा आहे. म्हणजे इतकं तुम्ही स्वतःला बदलून टाकलं पाहिजे. आपली ओळख, जी आपल्याला खूप चांगलं ओळखतात ना, त्यांना पण आपल्यातले बदल जे आहेत ना, याच्याने ते आश्चर्यचकित झाले पाहिजेत. इतकं स्वतःला बदलून टाकलं पाहिजे. आणि जेव्हा एवढी स्ट्रेंथ आणि एवढी एक एम्पॉवरमेंट आपल्यामध्ये येते ना मित्रांनो, तेव्हा मग आपल्याला ते जे आत्मनिर्माणाची जी आपलं स्वतःचे जे आत्मनिर्माण आहे ना, त्या आत्मनिर्माण आपल्याला करणं शक्य होतं. आणि ह्या आत्मनिर्माण सिरीज मधला हा जो भाग आता तुमच्याशी मी बोललो, आणि बदलासाठी काही लागत नाही. बदलासाठी फक्त तुमचा विचार आणि तुमच्या विचारांवरती नियंत्रण, हे बदलाचा एक मुख्य घटक आहे. आपल्या स्वतःवरती काम करायचं. आपण जर का आपल्या स्वतःवरती काम केलं ना, काम करायचं स्वतःवरती, आयुष्य खूप सहज आणि सोपं होऊन जातं. आणि आपण नेमकं तेच करत आहे. जसं चाललंय ना, तसं रहाड रेटत असतो आपण. चाललंय ना, चालू आहे. आणि मग सगळं, मग ते काय होतं माहिती का, जेव्हा एखादे जे चाललं असतं ते बरं चाललं असतं, पण मध्येच मग एखादा अडथळा आला ना, की मग आपण एकदम डिस्टर्ब होऊन जातो की अरे बापरे, ते चाललं होतं सगळ्यांनी, काय मध्येच स्पीड ब्रेकर आला. मग हे स्पीड ब्रेकर जसे जसे वाढत जातात ना, तसं तसं मग आपण अधिक याच्यामध्ये, म्हणजे नैराश्यामध्ये जातो. आणि त्यातल्या त्यात, म्हणजे अगदी त्यातल्या त्यात जर जमत नसेल ना तुम्हाला, म्हणजे अगदीच तुम्हाला असं वाटत असेल, तर छोट्या छोट्या गोष्टींपासून बदलायला सुरुवात करायची. छोटी छोटी गोष्ट,
अगदी छोट्या छोट्या आपल्या घरातल्या रोजच्या जीवनातल्या गोष्टी ज्या आपण केल्या पाहिजेत असं आपल्याला वाटतं, त्या छोट्या छोट्या गोष्टींपासून त्या गोष्टी करायला सुरुवात करा. म्हणजे मग काय होतं माहिती का, तुम्ही त्या हळूहळू त्या गोष्टीपर्यंत तयार होत जाता. आणि संयम ठेवा, लगेच काहीही होणार नाही. तुम्ही एकदा ठरवलं ना की त्या गोष्टींसाठी वेळ द्यायला पाहिजे, वेळ द्या. म्हणजे आपल्याला त्या गोष्टींमध्ये तेवढ्या त्या गोष्टींचे परिणाम जे आहे ते लगेच नाही मिळाले तर हळूहळू नक्की मिळतील. आणि जे हळूहळू होतं ना तेच खूप मग पक्क आणि स्ट्रॉंग होत असतं. शांत राहा. शांतता म्हणजे सुख आहे, हे जेव्हा समजेल ना आपल्याला तेव्हा मग सगळं काही बदलून जाईल. शांततेचं सुख आहे. आपण अशांत असलो की सुखी राहू शकत नाही. आणि तुम्हाला तुमच्या रोजच्या, मी आता परत एकदा तुम्हाला सांगतो, बदलल्याशिवाय काहीही म्हणजे काहीही होणं शक्य नाही. चांगलं असो नाही तर वाईट असो, कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला रोजच्या रोज प्रत्येक क्षणी प्रत्येक मुमेंटला तुमच्या मनामध्ये विचार आला पाहिजे की माझं कुठं चुकतंय किंवा मी कुठं बरोबर आहे. जे चुकीचं आहे त्याला बदलून टाका ताबडतोब, आणि जे बरोबर आहे त्याला अजून स्ट्रॉंग करा. ते स्ट्रेंथ आहे तुमची, ती ताकद आहे तुमची, ती वाढवा. कारण तुम्ही बदलल्याशिवाय ती ताकदही वाढणार नाही आणि तुम्ही बदलल्याशिवाय तुमचं जे चुकीच्या गोष्टी आहेत त्या सुधारणार नाही. त्यामुळे विचार करा, स्वतःवरती मनन करा. पहिला आत्मनिर्माण स्टेप बाय स्टेपचा पहिला बदल, दुसरा म्हणजे आत्मनिर्माण स्टेप बाय स्टेपचा पहिला म्हणजे मनन, दुसरा म्हणजे दुसरा जो भाग मी तुम्हाला सांगितला संयम, आणि तिसरा जो भाग मी तुम्हाला सांगितला आज जो मी सांगतोय तो बदल. या पहिल्या 3 पायऱ्या आहेत. आपण एक एक पायरी चढत जाणार आहोत. मी परत सांगतो तुम्हाला की ही जी सिरीज आहे ती सिरीज अतिशय गांभीर्याने जो माणूस बघेल, मी परत सांगतो, जो माणूस ही सिरीज गांभीर्याने बघेल त्या ह्या छोट्या छोट्या गोष्टींवरती खरंच जर तुम्हाला इच्छा असेल बदलायची आणि खरोखर जर तुम्हाला काहीतरी स्वतःच्या मध्ये आत्मनिर्माण करायची इच्छा असेल तर ही सिरीज तुम्हाला बघायलाच पाहिजे. याचे अजून बरेचसे भाग आहेत, रोजच्या रोज तुमच्या पुढे येणार आहेत, रोजच्या रोज तुम्हाला काहीतरी नवीन मिळणार आहे. ह्या गोष्टी मी जे सांगतोय ते मी काही असं सांगत नाही. मी ज्या गोष्टींमधून गेलेलो आहे, ज्या गोष्टींचा अनुभव मी घेतलाय त्या गोष्टी मी तुमच्या समोर मांडतोय, आणि हेच माझ्या या सिरीजचा महत्वाचा उद्देश आहे. त्यामुळे मित्रांनो, मला तुम्ही जे जे कोणी हे व्हिडिओ बघत असाल माझा, त्या लोकांनी कृपा करून माझ्या व्हिडिओला कमेंट करा. मला तुमच्या ज्या काही तुमच्या मनामध्ये विचार सूचना असतील त्या मला कळवा. ह्या चॅनलला, आपल्या परिवाराला जास्तीत जास्त मोठं करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू देत. माझ्याकडे इतके प्लॅन्स आहेत पुढे की आपण एकत्र पण येणार आहोत, मी तुम्हाला हेही सांगतो. पण त्याच्यासाठी ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या गोष्टी मला आता सुरुवातीला तुमची साथ आवश्यक आहे. तर ही साथ जर तुम्ही मला दिली ना तर आपण खूप काहीतरी चांगलं, आपण जे करायचंय ना त्या व्यावहारिक जगामध्ये आपल्याला राहताना आपल्याला जे आपले विचार आहेत, आपलं जे अध्यात्म आहे, आपली जी संस्कृती आहे, याचं मूळ आपल्याला टिकवायचंय. आणि हे आपल्या जे मूळ त्याचा उद्देश आहे ना, जे त्याच्यातला जो सगळ्यातला महत्वाचा जो पिन पॉइंट आहे ना, तो हा आहे की ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला कुठेतरी एक नवीन दृष्टिकोन याच्याकडे बघण्याचा तयार करायचा आहे, जेणेकरून आपलं आयुष्य सहज होऊन जाईल. तर त्यामुळे मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ जर आवडला असेल, तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि एवढंच बोलतो आणि आजच्या दिवशी मी थांबतो. जय श्री स्वामी समर्थ. खूप खूप धन्यवाद.